नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचा आहे गावरान ठेचा. अगदी गावाला येऊन बनवून दाखवणार आहे तुम्ही पाटा आणि वरवंटावरचा. गावाला म्हटलं का चूल आणि वरवंटा पाटा ह्यावरची चवच न्यारी. त्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आणि पाट्यावरती ठेचूनही घ्यायच्या आहेत. ठेचल्यानंतर सगळ्या ठेचून घ्यायच्या आहे, जेवढ्या आपण मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पाट्या आणि वरवंट्याने. आता ठेचल्यानंतर छान मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याच्यात बी असेल ती निघून जाते आणि तिखटपणाही कमी होतो. भरपूर लसूणही घ्यायचा आहे आणि न सोलता लसूण घ्यायचा आहे. शेंगदाणेही घेतलेले आहे डिशभर. शेंगदाणे आधी आपण भाजून घ्यायचे आहे आणि झटपट भाजायचे आहे, जास्त भाजायचे नाही, काळे होईस्तोपर्यंत. भाजून झाल्यानंतर कूट करून घ्यायचा आहे त्याचा आणि लसणाचाही मोठा मोठा असं वाटून घ्यायचं आहे. कढई घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्याभर आपल्याला तेल ओतायचं आहे आणि सालीसकट आपण लसूण ठेचून घेतलेला म्हणजे मिक्सरला वाटून घेतलेला आहे मोठा मोठा, तो सुद्धा परतायला घालायचा आहे तेलामध्ये. खरपूस असा रंग बदलस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे ठेच्याची चवच न्यारी लागते. गाव म्हटलं का भाकर आणि ठेचा झालाच पाहिजे. आता लसणामध्येच आपल्याला छान मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाला मिठाची चव लागते. आणि त्याचबरोबर धुवून घेतलेल्या मिरच्या त्यासुद्धा घालायच्या आहे. पहा मैत्रिणींनो, पाट्यावरती ठेचून घेतलेल्या मिरच्या आधी खळखळून 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतरच कढईमध्ये घालायचे आहे लसणासोबत. आता लसणासोबत घातल्यानंतर मीठ, लसूण, हिरवी मिरची त्याच्यावरती आता झाकण ठेवून देऊ आणि शिजून घेऊ मिरच्या. मिरच्या शिजल्या का थोडा त्यांचा तिखटपणा कमी होतो आणि लसणामध्ये छान घोळल्या जातात. आता आपण मोठा मोठा कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा. साली काढायच्या नाही, सालीमध्ये सुद्धा छान प्रोटीन असतं आणि गावाला म्हटलं का असं साल वगैरे काही काढत बसत नाही. आता ते परतून झाल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे वरून, म्हणजे मिरचीचा राग कमी होतो. राग म्हणजे तिखटपणा. पहा मैत्रिणी, तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. हा ठेचा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता. तोंडी लावायलाही खाऊ शकता. बाहेर कुठे गेला प्रवासाला तर नक्कीच घेऊन जाऊ शकता, म्हणजे आपल्या जिभेची चव तर वाढवेल, पण 2 चपात्या भाकरी जास्तच खाल. बाय बाय मैत्रिणी, भेटूया पुढच्या रेसिपी.